यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर ही प्रमुख पिके घेतली जातात। सध्या पावसाळ्याच्या दिवसात शहरालगतच्या शेत शिवारात चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टार्क या सुंदर पक्ष्यांचे दर्शन होत आहे। ग्रामीण भागात या पक्षाला सोन्या ढोक म्हणून ओळखले जाते। शेतकऱ्यांच्या माहितीनुसार हे पक्षी वर्षातून दोनदा परिसरात दिसतात। शेतात साचलेल्या पाण्यातील कीटक, बेडूक, मासे आणि इतर छोटे जलचर ते खात असल्याने पिकांचे नुकसान न करता हे पक्षी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत। भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि आग्नेय आशियातील मैदानी भागातही चित्रबलाक आढळतो। या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे। केशव चंद्रवंशीचं आहे, राहणार किमी, जिल्हा यवतमाळ। या वर्षातून ते पक्षी दोन वेळा येतात सोने ढोकमून। हे पक्षी मासोळा खायला येतात, शेतात हिंडतात। हे एक महिन्यापासूनच यायला लागले, बाकी पावसाळ्यात उन्हाळ्यात नाही दिसत। या दिवसाला कीटक खायला जिथं पाणी कमी आहे किंवा जास्त आहे त्या पाण्यात धसून कीटक मासोळे खातात। 4 पक्षी आले भारतामध्ये आढळतात, म्हणजे आता हे वर्षातून 1-2दा येतात आपल्या इकडे। आपल्या इकडे नाही, ते तिकडले काश्मीरकडले, तिकडे राजस्थानच्या इकडले आहे ते। इकडे जास्त पक्षी नाही, वर्षातून 2 वेळा येतात ते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, यवतमाळ।